वाटणी इथे जाधववाडीमध्ये जनरल शॉपिंग मार्केट यार्डमध्ये माझं जे खताचं रासायनिक व्यापार आहे, दुकान आहे. आणि इथे रोज सकाळी 7-7:30ला आम्हाला दुकान उघडावं लागते, जेणेकरून शेतकरी माल घेऊन जातो. पण परिस्थिती अशी आहे, गेल्या 4-5 वर्षापासून लोक मंडी सोडून आमच्या दुकानासमोर दुकान म्हणजे शेतकरी व व्यापारी जे माल विकणारे व्यापारी आहेत ते लोक येऊन इथे लावतात. दुकानात यायला जागा राहत नाही. सकाळी अक्षरशः शेतकरी आमच्याकडे आता येणं बंद झालं. जे काही आमचे व्यापार होते ते 100%वर 10%वर आले. फक्त इतकं की जागा नाही, ते सकाळी मोटरसायकल सुद्धा जात नाही. आणि लोक हे जे मंडीत बसणारे लोक आहेत आमच्या शटरवर संडास करतात. हे अक्षरशः फोटो आपल्याला दिले आहेत, त्याच्याबरोबर आपण त्याचे व्हिडिओ घेतलेले. मार्केट कमिटीला बऱ्याच वेळेस आम्ही रिक्वेस्ट केली, पण त्यांच्याकडनं काहीच आम्हाला साथ मिळत नाही. बऱ्याच वेळेस गेल्या 4-5 वर्षापासून दरवेळेस तक्रार देतो. सगळे व्यापारी जाऊन भेटतात त्यांना. ते मदत करतात एका दुसऱ्या दिवशी बंद होतो, पण तिसऱ्या दिवशी परत चालून जातं ऍज इट इज. तुमचं दुकान एका साईडला आणि गोडाऊन एका बाजूला, आणि आता बघितलं आम्ही तर गोडाऊनला दुर्गंधी पडतात. लोक फार संडास करतात. इथे सगळं स्वच्छता, संडास असून सुद्धा लोक जात नाही शटर समोर. आता इथं काही नाही, शटर समोर सकाळी लॉक उघडायला त्रास होतो आम्हाला. शटर कुलपाजवळ हवून जातात लोक. मार्केट कमिटीने बांधलेलं आहे, पण ते काही उपयोगाचं नाही. लोक कोणी जात नाही तिथे. एका कोपऱ्याला असं दुसरीकडे आहे, लोक इथे इमर्जन्सी मध्ये करून घेतात. इकडे पण पाहिजे. आम्ही 3 वेळेस रिक्वेस्ट केलेली. इथे मोकळी जागा आहे पाठीमागे, तिथे बांधा, जेणेकरून शेतकरी म्हणा किंवा हे व्यापारी जे धंदा करतात सकाळी मंडीचा, तर हे करतील इथे येऊन. पण त्यांनी काही बांधलं नाही अजून. कर्मचारी सुद्धा मार्केट कमिटीचे कर्मचारी काहीच करत नाही. कुठले कर्मचारी काहीच काम करत नाहीत. आणि आता तुमच्या दुकानासमोर भाजी मार्केट भरत आहे, त्याची वेळची साफसफाई होते नाही. फक्त एकच लाईन आमची समोर होती, कारण मी दररोज त्यांना बोलतो म्हणून माझी समोरची गल्ली साफ होते. मागची गल्ली सुद्धा साफ होत नाही. इथे 3-4 गल्ल्यामध्ये खताची दुकानं आहेत, रासायनिक खत बी बियाण्याच्या, पण त्यापैकी फक्त एकच गल्ली साफ होते. आणि ती पण साफसफाई 1-1.5च्या नंतर तो येतो, तोपर्यंत इतकी दुर्गंध असते की बस. आणि इतके डास होतात, भयंकर डास होतात. साफसफाई कर्मचारी किती येतात आणि किती उपलब्ध? त्यांचा ट्रॅक्टर येतो ना मंडीचा, त्यांचा ठरवलेला आहे तो ट्रॅक्टर येतो. आता तुमची काय मागणी मार्केट कमिटीकडे? नाही, आमचं हेच म्हणणं आहे की हे सगळं स्वच्छ करा, आणि जे लोक बसतात इथे येऊन मार्केटमध्ये आमच्या दुकानासमोर, त्यांनी बसावं नाही, जेणेकरून आमचे धंदे व्यवस्थित चालतील. मग आमचे धंदे सगळे त्याच्यामुळे बंद झाले. शेतकरी कोणी बी येत नाही इथे, कारण प्रत्येक जणाकडे मोटरसायकल झाली, गाड्या झाल्यात. इथे दुकानासमोर माल आमचा असतो 50 किलोची बॅग, तो काही अर्धा किलोमीटर म्हणा किंवा तिथे इतक्या लांब नेऊ शकत नाही. तो त्याला जागेवरूनच द्यावं लागते. मार्केट कमिटीला काय आव्हान करणार? नाही, आमचं हेच म्हणणं आहे की तुम्ही इमिजिएट ऍक्शन घ्या उद्याच्या उद्या, आणि हे सगळं बंद करा, आणि आम्हाला व्यवस्थित आमचे व्यापार करू द्या. नाही, आता व्यापारी संघटना पण आहे, तर तुम्ही त्यांच्याकडे गेलेत का? आणि जर ऐकलं नाही मार्केट कमिटीने, तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आता नाही ऐकलं तर मग पाहू पुढे आता काय करता येईल ते. आम्ही आमच्या संघटना एकत्र होऊन मग विचार करू त्याचा पुढचा.